संकल्प मदतीचा संकल्प प्रतिष्ठानचा एकीकडे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना मदत करून पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे। तर मुंबई ठाणे शहरात नवरात्रीच्या निमित्ताने उत्सवासोबत सामाजिक भान ठेवण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री जास्तीत जास्त मदत ही गोळा करत आहेत। आज ठाणे शहरातील नवरात्र उत्सवांना भेटीच्या दौऱ्यात संकल्प प्रतिष्ठान संकल्प दांडिया येथील दांडियाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली, देवीचा आशीर्वाद घेतले, तरुणांशी संवाद साधला। यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत सत्कार केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर उत्सवाला शुभेच्छा देत रवींद्र फाटक व टीमचे कौतुक केले। यावेळी संकल्प प्रतिष्ठानतर्फे 5 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, शेतकऱ्यांना आपण सगळे मिळून पुन्हा उभे करू असा विश्वास तमाम ठाणेकरांतर्फे मुख्यमंत्री महोदयांना दिला। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेवक दीपक वेदकर, जयश्री फाटक, नम्रता फाटक व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवात गरबा रसिकांबरोबर जल्लोष करायला स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील कृष्ण आणि दुष्यंत म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर, मर्दानी 2 सिनेमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल जेठवा, मिर्झापूरमधील सुप्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा तसेच खाकी द बिहार चॅप्टर सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेता करण टक्कर आदी कलाकारही उपस्थित होते। 5 लाख रुपयांची मदत चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला देऊन दिली आहे। आपल्या सगळ्या जोरदार होऊया। रवींद्र फाटकजी सिंग साहब यांनी अशा प्रकारचा नवरात्री उत्सव गरबा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण इतक्या चांगल्या संख्येनं आणि अवळीला आणि जगदंबेला आणि महालक्ष्मीला नमन करण्याकरता एकत्रित आला म्हणून आपल्या सर्वांना 5 लाख रुपयाची जी देणगी दिली आहे त्याबद्दल त्यांचेही अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या उपस्थितीत एक पारितोषिक सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। क्रेडाई MCHI धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानातर्फे आयोजित राजरंग नवरात्र उत्सवाला 9व्या दिवशीही गरबा प्रेमींची गर्दी। ठाणे शहरातील सर्वात मोठा रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला सोमवारी 8व्या दिवशी
तरुणांची गर्दी उसळली होती. दिनांक 22 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर 22 सप्टेंबरपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता येईल. तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केले जाते. यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबा प्रेमींकडून महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे. ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो. त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंग यांचा समावेश झाला आहे. MCHI ठाणे क्रेडाईचे अध्यक्ष सचिन मिराणी, माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसेच इतर पदाधिकारी सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होत आहे. काल या उत्सवाला भेट देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक तसेच सिनेमा क्षेत्रातील नामवंत कलाकार नम्रता शिरोडकर, नव्याने येणाऱ्या वडापाव सिनेमाची टीम, अभिनेते मंगेश देसाई, प्रसाद ओक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिक, गरबा रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन मिराणी व जितेंद्र मेहता यांनी सर्वांचे स्वागत सत्कार केले व आभार मानले. आखिरी 2 दिन है और जिस ठाणेकरों ने सबको कल का आए और पूरा करे और नवरात्रि के 10 दिन बहुत खुश है और बहुत अच्छे से आप सबको नवरात्रि के हार्दिक शुभेच्छा, दशहरा की हार्दिक शुभेच्छा। तो आप देख सकते हैं आज इधर नाच रहे हैं और एंजॉय कर रहे हैं। उनके हमारा एंजॉयमेंट है। ठाणे शहरातील टिकुजिनीवाडी येथे ठाणे शहर भाजपा पुरस्कृत नवयुग मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. देवीची आरती, भजन, पूजन यांच्यासह समाजाच्या विविध घटकांच्या सहभागातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. काल मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी दुर्गाष्टमी पूजा, होम हवन व कन्यापूजन महाप्रसाद प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना लोकमत व नवयुग मित्रमंडळाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुलोचना कपिल, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लायन PM जेफ उमा घटक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या संजीवनी भागवत आदींचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी रमेश आमरे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, डॉक्टर सागर आमरे, समाजसेवक मनोज सिंह, लोकमतचे संदीप आचार्य व इतर मान्यवरही पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कालाष्टमीच्या दिवशी महामंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सुमारे 5,000 भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. उत्सवाच्या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना भंडाऱ्याचे वाटप केले. नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर भक्तांचा सहभाग व उत्साह पाहायला मिळत असून टिकुजिनीवाडी परिसरात धार्मिक आणि सामाजिक बंध अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टी संकटातून बळीराजाला व सर्वसामान्य नागरिकांना सावरण्याकरिता नवयुग मित्रमंडळ नवरात्र उत्सव 2025 कडून दिनांक 2 ऑक्टोबर 2025 वेळ सायंकाळी 5:30 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रसंगी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश आमरे यांनी केले आहे.
माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो, माझ्या माऊलीचा उदो, आई अंबेचा उदो, माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा. ठाणेकरांसाठी गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध. ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांचे प्रतिपादन. ठाणे महानगरपालिकेचा 43वा वर्धापन दिन आज बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरीश झळके उपस्थित होते. त्यानंतर अग्निशमन दल, सुरक्षा दल, MSF यांनी संचलन केले. या संचलनाचे नेतृत्व सुजित रामचंद्र पस्ते, केंद्र अधिकारी वागळे इस्टेट अग्निशमन केंद्र आणि सागर सूर्यकांत शिंदे, केंद्र अधिकारी पाचपाखडी अग्निशमन केंद्र यांनी केले. ध्वजारोहण व संचलन सोहळ्यानंतर कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आयुक्त सौरवराव यांनी अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी उपस्थित होते. वर्धापन दिन हा कर्तव्य भावनेची जाणीव करून देणारा दिवस असतो. ज्या जनसामान्यांसाठी या संस्थेची स्थापना झाली त्यांचे हित अहित लक्षात घेऊन काम करण्याची ऊर्जा देणारा हा दिवस आहे. ठाणे महापालिकेत काम करणाऱ्या प्रत्येकाची नीती, धोरण, कामाची पद्धत लोकहितकारी असली पाहिजे. ठाणेकरांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा आम्ही सगळे आजच्या वर्धापन दिनी करत आहोत, असे प्रतिपादन आयुक्त सौरवराव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले. त्याचप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील महनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कोटनाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासह उपायुक्त गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते.